नमस्कार, मी प्रशांत कदम। निवडणूक हा लोकशाहीचा एक उत्सव असतो, एक महामेळा असतो आणि या महामेळ्यामध्ये अनेक रंग, अनेक कलर्स सुद्धा दडलेले असतात। ही निवडणूक केवळ नेत्यांच्या भोवती फिरत नसते, तर त्याच्या भोवती सुद्धा या निवडणुकीमध्ये बरंच काही असतं। एक यंत्रणा राबत असते या निवडणुकीमध्ये आणि अशाच एका अंगापैकी एक म्हणजे हेलिकॉप्टर मॅनेजमेंट। नेत्यांचे जे प्रचार दौरे असतात त्याच्यामध्ये हे हेलिकॉप्टर मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं ठरतं। दिवसेंदिवस हे क्षेत्र जे आहे ते खूप विस्तारत पण चाललेलं आहे आणि याच निमित्तानं एक खूप वेगळी मुलाखत तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। MAB एव्हिएशनचे MD आणि स्तंभलेखक, डॉक्युमेंटरी फिल्म मेकर म्हणून जे महाराष्ट्राला परिचित आहेत ते मंदार भारदे सर आत्ता आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत। मंदार भारदे सर आहेत। मंदारजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं। 2024ची निवडणूक सुरू आहे, 2 टप्पे झालेले आहेत। आता प्रत्येकजण अंदाज तर लावतोय निवडणुकीमध्ये काय होणार। तुम्ही तर या सगळ्या नेत्यांचं हेलिकॉप्टर मॅनेजमेंट करताय, तर या सगळ्या मॅनेजमेंटमधून तुमच्यापर्यंत निवडणूक कशी पोहोचतीये, तुम्हाला काय या निवडणुकीचा अंदाज जाणवतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेलिकॉप्टर मॅनेजमेंट हा ट्रेंड जो आहे तो आपल्या पॉलिटिकल कल्चरमध्ये कधीपासून आणि कसा वाढत चाललाय? साधारणपणे 2008-9 पासून आम्ही पाहतोय की ज्यामध्ये निवडणुकांमध्ये अधिक हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर हा निवडणुकांसाठी वाढायला लागला। यापूर्वी असं होतं की फक्त काही सैन्याची हेलिकॉप्टर्स असायची आणि ती महत्त्वाचे जे केंद्रीय स्तरावरचे नेते आहेत ते कधी कधी त्याचा वापर करायचे आणि त्याच्या तेवढंच पुरतच त्याचा वापर मर्यादित होता। मग नंतर राज्य शासनाने आपली हेलिकॉप्टर्स घ्यायला सुरुवात केली। मोठी राज्य जी आहेत जसं आंध्र, कर्नाटका, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यांनी स्वतःची एव्हिएशन फ्लीट बनवायला सुरुवात केली। मग त्या निमित्ताने ते जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गव्हर्नर जे आहेत ते हेलिकॉप्टर वापरायला लागले इलेक्शन शिवाय। आणि मग या नेते मंडळींच्या असं लक्षात आलं की आपण हेलिकॉप्टर, विमानं ही साधनं वापरायला लागलो की आपला प्रेझेन्स जास्त वाढतो, आपण जास्त ठिकाणी एका वेळेला जाऊ शकतो आणि एका दिवसामध्ये अधिक आउटपुट जे आहे ते आउटपुट आपल्याला मिळू शकतं। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तुम्ही जर कन्सिडर कराल, एक सोपं उदाहरण आहे की गडचिरोलीला सकाळी सभा घ्यायची आणि संध्याकाळची सभा मुंबईमध्ये घ्यायची, हे तुमच्या हातात विमान किंवा हेलिकॉप्टर नसेल तर तुम्हाला करणंच शक्य नाही। ही इतकी मोठी राज्य आहे। मग ज्या वेळेला राज्य शासनांचा वापर विमान आणि हेलिकॉप्टरचा वाढला त्यावेळेला सर्वच राजकीय पक्षांना असं लक्षात आलं की आपण निवडणुकीच्या काळात तुम्ही आता बघत असाल की 14 आणि 15 दिवसाचा फक्त खेळ आहे। ॲक्च्युअली फॉर्म भरल्यापासून निवडणुकीपर्यंत 14 ते 15 दिवस, याच्यामध्ये तो अख्खा टप्पा संपतो आणि तुम्हाला तेवढ्याच काळात प्रचाराला मिळतो। आता एखाद्या उमेदवारासाठी, एखाद्या महत्त्वाच्या अगदी राज्यस्तरावरच्या नेत्यासाठी एका वेळेला जर 22 आणि 25 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जर तो टप्पा असेल आणि तिथे निवडणुका होणार असतील तर तिथे जर विविध मंडळींना पोहोचून सभा घ्यायच्या असतील तर त्यांच्या पुढे दुसरा काही पर्याय राहिला नाही। त्यामुळे 2008-9 पासून आम्ही अनुभवत आहोत की प्रत्येक निवडणुकीनंतर हा वापर अधिक वाढतोय, याची डिमांड अधिक वाढत जाते। आम्ही मॅच्युअर्ड होतोय, तेही मॅच्युअर्ड होत आहेत, त्यांच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत, आम्ही त्या पद्धतीने स्वतःला अपग्रेड करत चाललो आहोत। सो ही पूर्ण जी पॉलिटिकल कॅम्पेनिंग ची इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीमचा आधी तर ताई माई अक्का करत फिरणारा प्रचाराची रिक्षा हा जसा भाग होता, माईकवाले, मांडववाले हा त्याचा भाग होता, तसे हेलिकॉप्टरवाले, विमानवाले म्हणून आम्ही पण आता त्या इकोसिस्टीमचा भाग होतो आहे आणि वी आर ऑल्सो इव्हॉल्विंग विथ अवर पॉलिटिकल क्लायंट्स। म्हणजे निवडणूक ही आपण एक असं म्हणतो की फेस्टिवल आहे, तर त्या संपूर्ण निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळीतला हेलिकॉप्टरनं नेत्यांची एंट्री हा पण एक भारी क्षण असतो। म्हणजे मला आठवतंय की मी शाळेत असताना शाळेच्या त्या पटांगणामध्ये एक कार्यक्रम होता आणि त्यावेळीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी हे हेलिकॉप्टरने येणार होते। तर हेलिकॉप्टरनं कुठला तरी नेता आपल्या गावामध्ये येतोय याची ती जी मेमरी आहे ती अजूनही इतक्या वर्षानंतर माझ्या डोक्यामध्ये आहे। म्हणजे तेव्हा काय रीलचा जमाना नव्हता, पण ते एक असं इलेक्शन बद्दलचं एक रील आपल्या मनात तेव्हाच तयार झालेलं असतं, त्याच्या पाठीमागे एक बॅकग्राऊंड म्युझिक पण आपल्या मनात वाजत असतं आणि कदाचित लोकांच्यावरती प्रभाव टाकण्यासाठी सुद्धा ही जी एक हेलिकॉप्टरमधनं नेत्यांची एंट्री असते त्यामुळे पण ही डिमांड, गरज वाढत चालली आहे। हो, नक्की वाढत चालली आहे। काय माहिती आहे का, तुमच्याच याच्यामध्ये मी ऍड करतो की आधी आपल्याला निवडणूक एवढीच माहित होती की भिंती रंगवायचे, त्या स्लिपा पोचवायचे आणि एखादी सभा व्हायची, ही निवडणूक होती।
आता नेता कशा प्रकारे त्या सभेला येतो, तो कशा प्रकारे बोलतो, इतके डिटेलिंग ज्या वेळेला या निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक प्रोफेशनल जसे होत चालल्या आहेत, म्हणजे त्यांचे कपडे कसे असले पाहिजेत, कोणते रंग त्यांनी घालायला पाहिजे, याबद्दलचा विचार जर का या कॅम्पेनचा भाग म्हणून केला जात असेल आणि इतकं डिटेल प्लॅनिंग करून जर नेते स्वतःला प्रोजेक्ट करत असतील, तर मग त्यांच्या लॉजिस्टिक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह असणारे आम्ही पण आम्हाला तेवढ्याच डिटेलिंगमध्ये जाऊन काम करायला लागतं. आणि येस, बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये आजही असं आहे की फक्त निवडणुकीच्या निमित्तानेच त्यांना हेलिकॉप्टर बघायला मिळतं. म्हणजे कदाचित मुंबई किंवा दिल्ली अशी जी मोठी महानगरं आहेत, पुणे आहे आपल्याकडे महाराष्ट्रात, इथे तशी हेलिकॉप्टरचं जाणं येणं सतत असतं. पण हेच जर तुम्ही म्हणाल की काय कुठलं तरी तालुकाचं ठिकाण आहे जिथे अन्यथा कधीही हेलिकॉप्टर येत नाही, तिथे एकदम त्या निवडणुकीच्या निमित्ताने जर वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळ्या रंगाची हेलिकॉप्टर्स यायला लागली, तर लोकांमध्ये त्याची एक वेगळी एक्साइटमेंट होते. म्हणजे आमच्या आतापर्यंतच्या अनुभवावरनं तर आम्ही नक्की सांगू शकतो की पॉलिटिकल कॅम्पेनरचं जसं लोकांना आकर्षण असतं, तसंच आकर्षण त्यांना गावात येणाऱ्या त्या हेलिकॉप्टरचं पण असतं. आता या क्षणाला तुम्ही आता ऐन निवडणुकीमध्ये म्हणजे तुमचा बिझनेस पीकला असेल, तर यावेळी डिमांड सप्लायचं गणित नेमकं कसं आहे आणि किती तुम्हाला दिवसाला हेलिकॉप्टरचं मॅनेजमेंट करावं लागतंय? सगळे मिळून भारतामध्ये 175 ते 180 हेलिकॉप्टर्स आहेत पूर्ण भारतामध्ये. तुमचे सगळे नाही एकूण पूर्ण मार्केट साईज किती आहे, तर साधारण 175 ते 180 हेलिकॉप्टर फक्त भारतामध्ये आहेत सिव्हिल उपयोगाची. मिलिटरीची आपण याच्यासाठी धरू शकत नाही. तर ती जी 175 ते 180 हेलिकॉप्टर आहेत, त्यातले 70 ते 80 हेलिकॉप्टर्स ही फक्त समुद्रावर जाण्याचं काम करतात आणि आपला ऑइल रिग साठी वापरला जातो. सो 50% अधिक हेलिकॉप्टर्स ही फक्त ऑइल रिगवर जाणारे हेलिकॉप्टर्स आहेत. त्या कामाला तुम्ही हात लावू शकत नाही, तिथले हेलिकॉप्टर्स काही वापरले जाऊ शकत नाही. म्हणजे बाजारामध्ये मग काही मेंटेनन्स मध्ये असतात, काही परमनंट त्याचे मालकालाच वापरायचे असतात, त्यामुळे ते निवडणुकांना उपलब्ध होऊ शकत नाही. सो निवडणुकांना उपलब्ध होणाऱ्या हेलिकॉप्टरची संख्या ही जेमतेम 60 ते 70 आहे संपूर्ण देशभरामध्ये. आणि मग त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये मग तुमच्या असं लक्षात येईल की फक्त 60 ते 70 हेलिकॉप्टर्स, त्या 60 ते 70 हेलिकॉप्टर्स मध्ये जर पुन्हा व्हीआयपींना घेऊन जाण्यासाठी योग्य असणारी, की जिचा क्रू आणि मशीन दोन्ही व्हीआयपींना घेऊन जाण्यासाठी योग्य आहे, तर ही संख्या 30-40 पर्यंत खाली येते. सो एकूण आता 60 ते 70 हेलिकॉप्टर सर्व भारतभरातल्या राजकीय पक्ष, एवढा मोठा देश आणि एवढ्या सगळ्या निवडणुका याच्यामध्ये जर वापरायचं असेल तर आमची डिमांड वाढणं स्वाभाविक आहे. ही नुसती डिमांड वाढत नाहीये, तर ही जेवढी डिमांड आहे ती आम्ही पूर्ण करू शकत नाही आहोत. मग याच्यामध्ये किमतीचे फॅक्टर येतात, याच्यामध्ये अजून पॅरामीटर्स ऍड होतात. आणि नॉर्मल पेक्षा म्हणजे इतर वेळेला जर का समजा आम्ही दिवसाला 2 तासाचं फ्लाइंग करू शकत असू, तर आता आम्हाला 5-5 तास 6-6 तासापर्यंतचं फ्लाइंग करायला लागतं. इतर वेळेला आम्ही फक्त 1 ते 2 नेहमीच्या सेक्टरवर जात असू, तर आता आम्हाला संपूर्ण नव्या ठिकाणी जाणं आणि तिथे जिथे कुठली इकोसिस्टीम एव्हिएशनची बनलेली नाहीये, तिथे टेम्पररी इकोसिस्टीम उभं करणं, याची चॅलेंजेस आमच्या समोर उभे राहतात. पण म्हणजे आता 60-70 तुम्ही म्हणालात, ही संख्याच मी पहिल्यांदा ऐकतोय की इतकी कमी हेलिकॉप्टर्स उपलब्ध आहेत. तर हेलिकॉप्टर मॅनेजमेंट करणाऱ्या कंपन्या नेमक्या किती आहेत आणि तुम्ही स्वतःच्या पण काही हेलिकॉप्टरचं हे करता? म्हणजे तुम्ही आम्ही मेनली विमानांमध्ये आहोत. हेलिकॉप्टर्स जे आहेत ते आम्ही दुसऱ्या ऑपरेटर्सची घेऊन आम्ही ऑपरेट करतो. आम्ही आमची स्वतःची विमान ऑपरेट करतो. आणि उबेर जशी आपण एक 5 मिनिटं आधी बुक करू शकतो, तसं हे हेलिकॉप्टर किती काळ आधी बुक करावं लागतं नेत्यांना? म्हणजे मलाही आवडेल की ज्या प्रकारे उबर बुक केली की जिथे इच्छा आहे तिथे ती जाते, तसं हेलिकॉप्टर किंवा विमान आम्हाला पाठवता आलं तर आम्हाला आवडेल. पण अजून आपलं रुरल इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं उभं झालेलं नाही. त्यामुळे आत्ता प्रॅक्टिकली असं होतं की जिथे जायचं आहे ती जागा जर आम्हाला आदल्या दिवशी समजली, तर त्या ठिकाणचं म्हणजे नेत्याने ठरवणं की मला या जागी सभा घ्यायची आहे, इथून हा प्रवास सुरू होतो. सो पहिला प्रवासाचा मुद्दा आहे की त्यांनी ठरवणं की या ठिकाणी इतक्या वाजता मला सभा घ्यायची आहे. त्यानंतर त्या जागी फॉर ऑल ऑब्वियस रिझन तिथे हेलिपॅड नसतं. मग कुठल्या तरी शाळेचं ग्राउंड, तुम्ही जसं मगाशी उल्लेख केलात, कुठल्या तरी कॉलेजचं ग्राउंड हे त्या गावी
आयडेंटिफाय केलं जातं. ते केल्यानंतर त्या ठिकाणी PWDचे अधिकारी जातात, मग ते चेक करतात की इथे काही ऑब्स्टॅकल्स आहेत का, कुठल्या तारा आहेत का, कुठले टॉवर्स आहेत का, सो दॅट ज्या वेळेला VIP तिथे लँड होईल तेव्हा काही ऑब्स्टॅकल त्या हेलिकॉप्टरला उतरायला आहेत का. मग ते आम्हाला सर्टिफाय करून देतात की ही जागा पोलीस डिपार्टमेंट त्याच्यात इन्व्हॉल्व होतं आणि लॉ अँड ऑर्डरची काही सिच्युएशन तिथे क्रिएट होऊ शकते का. म्हणजे समजा अनरुली क्राऊड असेल, एखाद्या बाजाराचा जवळ असेल आणि पोलिसांना त्या हेलिकॉप्टरमुळे जर अचानक खूप जास्त लोक त्याच्या भोवती जमा झाले तर त्यांच्यासाठी सिच्युएशन क्रिएट होऊ शकते. मग ते आम्हाला सर्टिफाय करतात की हे आहे. मग तिथली जी माणसं आहेत ते तिथे हेलिपॅड तयार करतात. आता काही डांबरी आणि चांगली हेलिपॅड बनवणं शक्य नाही, त्यामुळे ते रोड रोलर चालवून आणि हे चालवून ती जागा चांगली बनवतात. मग फायर ब्रिगेडच्या गाडीला बोलवलं जातं, मग ॲम्ब्युलन्सला बोलवलं जातं, मग पाणी मारणारी लोक बोलवली जातात, मग पोलीस बॅरिगेटिंग करतात, मग तिथं पोलीस सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. मग ते जे अक्षांश रेखांश आहेत त्याच्या बेसिसवर आम्ही आमचं प्लॅनिंग करतो आणि हे सगळं अनेकदा फक्त 5 तास किंवा 6 तासामध्ये देखील होतं. बापरे. सो आम्ही खूप जास्त डिपेंडंट आहोत. ग्राउंड लेवलवरची माणसांकडून आम्हाला सपोर्ट कसा मिळतो यावर. सुदैवाने हे सर्व जे आत्ताच्या मुवमेंटला या सर्व ठिकाणी व्यावसायिक मनुष्यबळ उपलब्ध असणं शक्य नाहीये. कारण तुम्ही इमॅजिन करा का आता अंजनगाव सुरजी नावाच्या गावी सभा घ्यायची, तर आम्हाला अंजनगाव सुरजी नावाचं गाव हे आमच्या सगळ्या स्टाफलाही माहीत असणं शक्य नाही. उद्या कुठला तरी माझा केरळमधला पायलट असतो, त्या केरळमधल्या पायलटला तर माहीतच असणं शक्य नाही की हे गाव कुठे आहे. आणि मग ते ऐन वेळेला जे गाव माहीत झालंय तिथे पुढच्या 5-6 तासामध्ये या राज्यातला सगळ्यात महत्वाचा जो VIP आहे त्यांच्यापैकी एकाला तिथे सुरक्षित घेऊन जाणं, इथे आमचा रोल सुरू होतो. पण एक त्यातली चांगली गंमत आहे की एक मी म्हणालो तसं किंवा सगळीकडे काही ऑलरेडी ट्रेंड मॅनपॉवर, जशी आम्हाला एअरपोर्ट टू एअरपोर्ट जेव्हा फ्लाय करायचं असतं विमानांना, त्याला एक सेट SOPs असतात, सिस्टीम असते. त्या सिस्टीम आम्हाला उपलब्ध असतात की एक फ्लाईट प्लॅन टाकला की आम्हाला माहिती आहे की हे सगळं मुंबई एअरपोर्टला आहे, हे नागपूर एअरपोर्टला आहे, पण अंजनगाव सुरजीला यातलं काही नाही. तिथे तर सगळे नवीन. ते राजकीय मॅनपॉवर जी आहे ती सुद्धा एका वेगळ्या प्रकारे चार्जअप होते. त्या गावातला माणूस जो आयुष्यात पहिल्यांदा एक हेलिकॉप्टर ऑपरेट करत असतो तो पण ते हेलिपॅड बनवतो, तो पण या सगळ्या प्रोसेसचा भाग होतो. सो ह्या ग्राउंडवरच्या मॅनपॉवरचा सपोर्ट मिळाल्याशिवाय आम्हाला तिथलं हॉटेल सुद्धा माहित नाही. ते काय हॉटेल असं तर नाहीये ना की मी बुक केलं, ताजला फोन केला आणि सांगितलं की क्रूची व्यवस्था कर, तिथे नाहीये. मग ही सगळी इकोसिस्टीम जी आहे ती अत्यंत कमी वेळामध्ये उभी राहते. याच्यामध्ये पॉलिटिकल, त्या ठिकाणचं ब्युरोक्रेसी, त्या ठिकाणचं आमची प्रोफेशनल टीम्स, या सगळ्यांच्या एकत्र कोऑर्डिनेशन मधून ते एक जे लोकांना दिसताना जे सोपं दिसतं की एक हेलिकॉप्टर असं स्टाईलमध्ये उडत उडत आलं आणि लँड केलं आणि मग लोकांना हात हलवत आनंदाने एक पॉलिटिशियन उतरला, याच्या मागे इतकी मोठी मॅनपॉवर इन्व्हॉल्व असते. पण आता 2009 पासून प्रवास सुरू झाला तुमचा, जवळपास 15 वर्षांचा अनुभव आहे. हेलिकॉप्टर आणि नेत्यांच्या सवयी हे पण तुम्हाला आता बराच अंदाज आला असेल, तर महाराष्ट्रातल्या अशा काही नेत्यांच्या हेलिकॉप्टर सोबतच्या आठवणी, सवयी त्यांच्या अशा पर्टिक्युलर ऐकायला आवडेल. महाराष्ट्रातलं तर मी तुम्हाला सांगूच शकतो, आम्ही एकूण 11 पॉलिटिकल पार्टीजसाठी देशभरामध्ये काम करतो. बरं. तर आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला हे मी पाहिलंय की असं हेलिकॉप्टरमध्ये येऊन बसताना अशी एक छोटी मूर्ती किंवा छोटा एक देवाचा फोटो असा हातामध्ये घेऊन, तो खिशामध्ये घेऊन लीडर लोक किंवा त्यांचे स्टाफ जे आहे ते येऊन बसायचे. आणि आम्ही हेलिकॉप्टर ऑन करताना असे डोळे मिटून प्रार्थना करून, मी या सगळ्याला खूप म्हणजे मी तुम्हाला म्हणाल की आम्ही ग्रो झालो आहोत, सगळे या सिस्टीम बरोबर ग्रो झालो आहोत. सो जसं गाडीला पूजा करतात तसं हेलिकॉप्टरचे आधी सभेला म्हणजे निवडणुकीला सुरुवात करण्यापूर्वी पूजा करून त्या हेलिकॉप्टरला न्यायचं, हे पण आम्ही बघितलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राला पूर्वीपासूनच आपल्याकडे म्हणजे 2 भारताची मुख्य सेंटर्स आहेत, एक दिल्ली आणि एक मुंबई, ज्या सेंटरमध्ये एव्हिएशन मधले एक्सपर्ट्सची परंपरा असत आली आहे. आपल्याकडे पूर्वीपासून इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, कमीत कमी 4 ते 5 मोठी विमानतळं आपल्या राज्यामध्ये आहेत. छोट्या विमानतळांसकट 22 विमानतळं आपल्याकडे आहेत. प्लस आपल्याकडे HAL सारखी फॅक्टरी आहे जिथे विमानं बनवली जातात, फायटर प्लेन्स. त्यामुळे मोठी मॅनपॉवर आपल्याकडे नेहमी एव्हिएशन समजणारी उपलब्ध असते.
पण याच्यामध्ये जसे जसे नेते लोक आहेत, ते नेते लोक मॅच्युअर्ड होत होत अनेक नेते आपल्याकडचे जे आहेत त्यांना एव्हिएशनची अतिशय चांगली माहिती आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आता म्हणजे आपण सुरुवात जर केली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे सकाळी 7-8 वाजल्यापासून रात्री 2-2 वाजेपर्यंत प्रवास करतात. त्यांना हेलिकॉप्टरचा वापर कुठे करायचा आहे, विमानाचा वापर कुठे करायचा आहे, काय करून आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी जाता येऊ शकतं, ते जितका प्रवास करतात ते त्यांचा प्रवास त्यांना एक व्यक्ती म्हणून किती चॅलेंजिंग आहे याचं आम्हाला अप्रूप वाटतं. कारण इतके सगळे मशीन्स हातामध्ये असताना आम्हासाठी सुद्धा ते चॅलेंजिंग असतं. सो अफाट मेहनत करण्याची क्षमता, लोकांना फार सोपं वाटतं आहे, त्यांना काय कोणीतरी हेलिकॉप्टरने जात आहे, कोणीतरी विमानाने जात आहे, म्हणजे काही कष्टच नाही आहेत की काय असं लोकांना वाटतं. पण हे अतिशय थकून जातात. तरीही 2-2 हेलिकॉप्टर आणि विमानं एका वेळेला त्यांचा दौरा अकोमोडेट करण्यासाठी म्हणून फ्लाय करत असतात. ही मानवी क्षमता म्हणून खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही अमित शहा साहेबांचं जर बघाल तर ते अनेकदा 4-4 हजार किलोमीटरचा प्रवास एका दिवसामध्ये करतात. आणि जम्मू अँड काश्मीरमध्ये त्यांची रॅली सुरू होते, दुसरी रॅली बिहारमध्ये, तिसरी रॅली कुठेतरी कर्नाटकात आणि महाराष्ट्रामध्ये, आणि चौथी रॅली खाली केरळामध्ये. आणि हे सगळं करून पुन्हा जे ते गृहमंत्री म्हणून आपलं कामकाज करण्यासाठी दिल्लीमध्ये जातात, त्यावेळेला त्यांनी दिवसभरामध्ये 3,500-4 हजार किलोमीटर पूर्ण केलेले असतात. सो हे जे राष्ट्रीय नेते आहेत ते अत्यंत मेटिक्युलसली त्यांचं स्वतःचं दिवस ठरवत असतात. आणि आमचा रोल तिथे सुरू होतो की ह्या लोकांनी स्वतःचं राजकीय उद्दिष्ट साध्य करायला जे काही प्रोग्राम ठरवलेले आहेत ते प्रोग्राम तेवढ्याच नेटकेपणाने पार पाडणं. याच्यामध्ये वेदरचे फॅक्टर असतात, त्याच्यामध्ये शेकडो फॅक्टर्स आहेत. सो मी अमित शहा सरांचं पण आम्ही ऑब्झर्व केलंय की जेव्हा जेव्हा आम्ही त्यांची फ्लाईंग करतो, आम्ही अनेकदा टीव्हीवर पाहतो की हा माणूस बिहारमध्ये वेगळं भाषण करतो आणि कर्नाटकामध्ये ज्या वेळेला ते जातात त्यावेळेला वेगळं भाषण करतात. तर हे तो जो मधला विमानाचा वेळ आहे तेवढ्या वेळासाठी त्यांनी नोट्स काढून आणलेल्या असतात की पुढच्या सभेला मला काय बोलायचंय, आणि त्या नोट्स ते विमानामध्ये वाचतात, तयार करतात, आणि जर शक्य झालं तर फक्त तेवढ्याच वेळामध्ये आराम करतात, पुन्हा फ्रेश होतात आणि पुढच्या सभेला हजर होतात. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अशोक चव्हाण साहेबांनी बालपणापासून, त्यांचे वडीलच केंद्रीय गृहमंत्री असल्या कारणाने त्यांचं एव्हिएशनचं अंडरस्टँडिंग अतिशय चांगलं आहे. त्यांना उत्तम प्रकारे त्यांना माहिती असतं. राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, त्यांना एव्हिएशनचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. बाळासाहेब थोरातजींचं एव्हिएशन अंडरस्टँडिंग हे अमेझिंग आहे. त्यांनी खूप प्रवास केलेला आहे, खूप त्यांना ग्राउंडही माहिती आहे आणि त्यांना एव्हिएशनच्या रिक्वायरमेंट्सही माहिती आहेत. मी पृथ्वीराज चव्हाण सरांच्या बाबतीत तर नेहमी मी त्यांच्याबरोबर खूप क्लोजली काम केलंय. त्यांचं वैशिष्ट्य मी असं पाहिलंय की जे हेलिकॉप्टर किंवा जे विमान आम्ही घेऊन जाणार आहोत त्याचं नॅव्हिगेशन सिस्टीम काय आहे याच्याबद्दल पण त्यांना उत्सुकता असते. आणि ते आमच्याशी किंवा पायलटशी डिस्कस करू शकतात की तुम्ही नॅव्हिगेशनची कुठली सॉफ्टवेअर वापरताय, या सॉफ्टवेअरमध्ये आता काय अपग्रेड्स आलेत. त्याच्यातल्या अनेकांची, फार कमी जणांना माहिती असेल की त्यांनी स्पेसमध्ये ऑलरेडी ॲज अ इंजिनियर खूप वर्ष दिलेली आहेत परदेशामध्ये, त्यामुळे त्यांना ते सगळं समजतं. सो ते एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेने प्रत्येक नवीन विमानाचं नॅव्हिगेशन समजून घेतात. त्यांना त्याचं इंजिन्स माहीत असतं, त्याच्या कपॅसिटीज माहीत असतात. एवढंच नाही तर आता हे हेलिकॉप्टर किंवा विमान ज्या तांत्रिक ठिकाणी पोहोचलंय, अजून 20 वर्षांनी याच्यातलं रिसर्च कुठे जाणार आहे, काय चाललंय हे पण माहीत असतं. सो असं तुम्ही यांचं जर बघाल तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचे थक्क करून टाकणारे दौरे असतात, असे 2 महाराष्ट्राचे म्हणजे खरं म्हणजे 3 जण महाराष्ट्रातले आहेत ज्यांचे थक्क करून टाकणारे दौरे असतात. एक आहे अतिशय जुने आणि अनेक वर्ष याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे शरद पवार साहेब. म्हणजे शरद पवार साहेबांचं अनेक पायलट्सने मला हे सांगितलेलं आहे की शरद पवार साहेबांनी केबिनमध्ये बसून, आम्ही जे मॅपवर बघतो आहे ते केबिनमध्ये बसून ही नदी काय, हे जमीन काय, हे आता कुठे चाललेलं आहे, हे 7,000 फुटावरून सांगून क्रॉस व्हेरीफाय करून घेतलेलं आहे.
दुसरे त्यांनी तो एक किस्सा पण सांगितला होता जाहीरपणे की जेव्हा ते पावसामध्ये हेलिकॉप्टर भरकटलं होतं तेव्हा त्यांनी काहीतरी सूचना दिल्या, त्याच्यानंतर त्याच्यानुसार मग हे केलं होतं. हा, म्हणजे या माणसाचं ब्रेन गुगल सारखं चालतं. त्यांना खरोखरच इतका महाराष्ट्र माहिती आहे. त्यानंतर गेल्या 6, 7, 8 वर्षापासून अत्यंत वेगाने या सगळ्याचं अंडरस्टँडिंग घेऊन आपल्या दौऱ्यांचे प्लॅनिंग त्या पद्धतीने करणाऱ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा नंबर येतो. आत्ताच्या घडीला जेवढे, म्हणजे जितकं मला आकलं नाही, अजूनही काही इतर असू शकतील, पण शरद पवार साहेब, मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब हे तिघजण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे त्यांचे दौरे प्लॅन करतात आणि ज्या डिटेलिंगमध्ये अधिकाधिक ठिकाणी अधिक मोठा, आपलं युरोपातल्या अनेक देशांपेक्षा मोठं आपलं राज्य आहे. सो त्यांना जे चॅलेंजेस आहेत, पण यांना माहीत असतं, फार चांगल्या प्रकारे माहीत असतं की अनेकदा जे प्लॅनिंग आम्ही त्यांना सजेस्ट करणार असतो शेकडो मॅप बघून आणि हे बघून, ते त्यांनी एकही मॅप किंवा एकही मशीन हातात न घेता जस्ट डोळे मिटून, हा आपण इथून तिथे जाऊ, 20 मिनिटं लागतील, तिथून तिथे जाऊ, तिथे 40 मिनिटात आपण पोहोचू, ह्या प्रकारे प्लॅनिंग केलेलं असतं. सो हे खूप मॅच्युअर्ड आहेत. मी म्हणालो तसं की ही सगळी, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की ही सगळी इकोसिस्टीम अशी मॅच्युअर्ड होत असतानाच्या कालखंडामध्ये आम्ही त्याचा एक भाग आहोत. पण आता निवडणूक म्हटल्यानंतर प्रत्येकालाच वाटत असेल की तातडीने आपल्याला हेलिकॉप्टर मिळालं पाहिजे, आपला प्रचार दौरा जो आहे तो नीट झाला पाहिजे. असं कधी झालंय का की एखादी रिक्वायरमेंट आली आहे आणि ती पूर्ण करताना तुमची एकदम तारांबळ उडाली आहे, किंवा ते करण्यासाठीची एखादी किस्सा धमाल काही? रोजच होतं असं, म्हणजे असं रोज होतं. कारण की मी आपल्याला म्हणालो तसं की आमचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की त्यांचं जे राजकीय उद्दिष्ट आहे ते राजकीय उद्दिष्ट पार पाडण्यासाठी म्हणून एव्हिएशन इक्विपमेंट्स त्यांना वापर करून उपलब्ध करून द्यायचे, याच्यासाठी आम्हाला इन्व्हॉल्व करतात. बरोबर आहे. तर याच्यामध्ये रोज असं काहीतरी इमर्जन्सीज तयार होतात की सगळं आमची नेहमीच इच्छा असते की 3 दिवस आधी आम्हाला प्लॅनिंग मिळावं, मग आम्ही सिस्टमॅटिकली करू. पण या फॉर ऑल ऑब्वियस रिझन ज्यांना जायचंय त्यांनाच 3 दिवस पुढचं जर का त्यांचा कार्यक्रम ते ठरवू शकत नाही अशी राजकीय परिस्थिती असेल तर ते आम्हाला ही लक्झरी कशी देणार. सो रोजच असं होतं की आम्ही नेहमी सांगतो ना की प्रचाराच्या सभा संपल्या की ऍक्च्युअली आमचा खरा दिवस सुरू होतो. कारण त्याच्यानंतर नेते लोक जे आहेत ते आमच्याशी बोलायला, प्लॅनिंग करायला मोकळे होतात आणि मग ते ठरवतात की आता नाही, मला इथे नाही, याच्याऐवजी मला इथे जायचंय. मग त्या ठिकाणी सगळं संपलेलं असतं. त्या ठिकाणी रातोरात जे बाय रोड फ्युएल जातं, हेलिकॉप्टर जिथं 30 मिनिटात पोहोचतं तिथं जमिनीवरून फ्युएल पोहोचवायला 8-8 तास लागतात. मग हे कसं पोहोचू. सो हे जे काळ काम वेगाचं गणित आहे हे रोज आम्हाला या प्लॅनिंगसाठी म्हणून करावं लागतं. अनेकदा वेदरमुळे सगळं प्रॉब्लेम, तुम्हाला माहिती असेल की फक्त सूर्योदय ते सूर्यास्त एवढ्याच वेळात हेलिकॉप्टर वापरले जातात, त्यानंतर ते वापरायची परवानगी नाही, ते वापरले जात नाहीत. मग अनेकदा असं होतं की शेवटची सभा जी असते त्या शेवटच्या सभेला पोहोचण्यासाठी म्हणून कुठली तरी जर आधीची सभा लेट झालेली असेल तर शेवटच्या सभेवर त्याचं एक्स्ट्रा लोड येतं. सो आम्हाला उलटं प्लॅनिंग नेहमी करायला लागतं की शेवटच्या सभेला कसं पोचायचं याचं आधी प्लॅनिंग करून दिवसभराची अख्खी यंत्रणा जी आहे ती त्याच्यासाठी राबवायला लागते. सो अशा असंख्य गमती जमती ज्या आहेत त्या या प्लॅनिंगमध्ये सातत्याने घडत असतात. आणि एक यातला जो भाग आहे की आम्ही याच्यात कुठे येतो, तर एक राज्याचा मुख्यमंत्री आहे, राज्याचा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आहे, राज्यातला महत्वाचा मंत्री आहे किंवा कोणीतरी महत्वाचा राजकीय नेता आहे. हा नेत्याने एक त्याचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे की मला हे पॉलिटिकल उद्दिष्टांसाठी इथून इथे जायचं आहे. हे तिथे जाणं हे त्याच्यासाठी जी विमानं आम्ही देतो आहोत, त्या काळात जे वेदर असणार आहे, त्या काळात त्यांचं जे हेलिपॅड आम्हाला उपलब्ध होतं, हे सगळं त्याच्या जीवितासाठी सुरक्षित आहे का, याच्यामुळे त्यांना काही अडचण होऊ शकते का, विमानाला आणि नेत्यांना, हेलिकॉप्टरला आणि नेत्यांना हे सगळं सुरक्षित आहे का. किती तुम्हाला कल्पना असेल की राजकीय नेत्यांच्या या कार्यक्रमांचे प्रचंड प्रेशर सगळ्या सिस्टीम मध्ये तयार होतं. तर याच्यामध्ये ज्या कमी जणांना विचार करणं ज्यांना आवश्यकच आहे ते, एक म्हणजे त्यांचं प्लॅनिंग करणारी मंडळी, दुसरे आम्ही, की ज्यांना हा विचार करायला लागतो की हे सुरक्षित आहे का. आणि अनेकदा त्यांच्या राजकीय उद्दिष्टांपेक्षा
त्यांचं सुरक्षित राहणं हे पटवून द्यावं लागतं. ते आपल्याकडच्या नेत्यांना पटतं. मी म्हटलं तसं की अनेकदा ते पटवून देण्यामध्ये काही फ्रिक्शन्स तयार होतात. म्हणजे एक किस्सा तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रातल्या 4 हेवीवेट मिनिस्टर्सना आम्हाला इथून नंदुरबारला घेऊन जायचं होतं. बरं, कधीची गोष्ट? ही काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. त्यांना नंदुरबारला घेऊन जायचं होतं. 4ही बिग पॉलिटिशियन्स. मुंबईहून नंदुरबारला अन्यथा बाय रोड जायचं असेल तर 7 ते 8 तास लागतात. प्रचाराचा शेवटचा दिवस, त्यामुळे 4 का 5 वाजता जो प्रचार बंद होतो त्याच्या आधी सभा करायची. म्हणून यांनी सकाळी 8 वाजताचं डिपार्चर प्लॅन केलेलं. 8 वाजता इथे सुंदर ऊन, ते सगळे मंत्री त्यांच्या गाड्या आणि हे सगळे तिथे आले. तिथे आल्यानंतर त्यांना आनंद बातमी दिली की सर, वेदर खराब आहे, आपल्याला जाता येणार नाही, आपल्याला 1 ते 1.5 तास तरी किमान थांबावं लागेल. ज्याला आपण पिस्ट ऑफ म्हणतो तशी त्यांची परिस्थिती. तुम्ही काय म्हणे, तू काय खोटं बोलतोयस का आमच्याशी, तर आपण उन्हात आहोत इथे. म्हटलं नाही सर, एन रूट वेदर खराब आहे. नंदुरबारलाही वेदर चांगलं आहे, इथेही वेदर चांगलं आहे, पण ज्या रूट वरून आपण जाणार आहोत त्या मधल्या रूट मधलं वेदर खराब आहे, आता आपल्याला जाता येणार नाही. अनेकदा त्यांची जी बरोबर एक मोठा संघ असतो ना कुठल्याही प्लॅनिंग मध्ये, त्यातल्या लोकांना वाटलं की आम्ही मुद्दाम करतोय का, ही रॅली होऊ नये असं आम्हाला वाटतंय की काय. त्याचा त्यांच्यासाठी वेगळा परिणाम असतो, इम्पॅक्ट असतो. हे नेते तिथे न पोहोचणं, याचे काही राजकीय तिथे अर्थ काढले जात असतात. या सगळ्याचं प्रेशर आम्ही घेऊ न घेऊ, हे सिस्टीमवर तर तयार होतं ना प्रेशर. मी ठामपणे सांगितलं की सर, अजून 1 ते 1.5 तास आपण जाऊ शकणार नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी बोलताय. स्थानिक लोकांनी पण सांगितलंय मला. 4 हेवीवेट लीडर्स आणि हे सगळे परिचयाचे, पण त्यांनी सांगितलं तुम्ही का करताय असं. म्हणलं नाही सर, ऐका माझं, हे सुरक्षित नाही आहे. बरं म्हणे, मग आता आपण इथं वॉक घेऊ, दुसरं तर काही हातात नाही आहे आमच्या, मग चला. असं अतिशय उपहासन आहे. तर मी पण ते म्हणलं ठीक आहे, मग तुम्ही समजून घ्या की 4 हेवीवेट लीडर आणि त्यांच्याबरोबर विमानतळावर काहीच कारण नसताना मी नुसता वॉक घेतोय. 15 मिनिटांनी त्यांच्यातले एक जण माझ्याकडे, मला त्यांनी बोलावून घेतलं. म्हणे इकडे मंदार. म्हणलं आहे, बोला. बरोबर बोलतो तुम्ही, हुशार आहे तुम्ही. म्हटलं काय झालं साहेब. म्हणे नाही, म्हणे मला माझ्या कसाऱ्याच्या तिथल्या आणि इथल्या लोकांचा फोन आला. आम्ही म्हणे लोक खूप कुरकुर करायला लागली की मुद्दाम काहीतरी होतंय, इथं तर सगळं चांगलं आहे, पण तुम्ही तो एनरूट शब्द वापरला म्हणून मध्ये मी विचारलं. त्या सगळ्या पट्ट्यात म्हणे त्र्यंबकेश्वर, बिंबकेश्वर या सगळ्या पट्ट्यात पाऊस सुरू झालाय, तुम्ही आमची बरोबर काळजी घेतली. या घटनेला 3 वर्ष झाली. आता तो नेता माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाबरोबर काम करत नाही. त्यामुळे हे सिच्युएशन्स खूप आणि काय माहितीये का, ह्या लोकांवर पण पराकोटीचं प्रेशर असतो. म्हणजे लोकांना जे असं सोपं वाटतं तसं नाही आहे, पण ही प्रेशर्स घ्यावी लागतात. यासाठी आम्हाला हँडल करायला लागतं. त्याच्यातनं तो जो सुरक्षिततेचा जो एक मुद्दा आहे तो जराही न सुटू देता त्यांचं राजकीय उद्दिष्ट पूर्ण करायचं, असं एक मोठं तारेवरची कसरत असते. पण आम्हाला त्यासाठीच ते हायर करतात. लोकांच्या अत्यंत उत्सुकतेचा प्रश्न की एका हेलिकॉप्टर वारीसाठीचा खर्च नेमका किती असतो साधारणपणे? गाडीसारखी रेंज असते हो. गाडीसारखी रेंज असते. म्हणजे या प्रश्नाला ना मी लोकांना उत्सुकता असते खरं आहे, पण या प्रश्नाची उत्तर देऊन मला असं आहे की आपल्याकडे जसे गाड्यांची पूर्ण रेंज असते तशी हेलिकॉप्टरची आणि विमानांची पूर्ण रेंज असते. आत्ताचं जे मी म्हटलं तर मार्केट ड्रिव्हन आहे. सो आत्ता साधारण जे 1 तास उडणं हे युनिट असतं. सो 1 तास उडायला किती पैसे लागतात असा तो प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आत्ता हेलिकॉप्टरसाठी 1 तास उडायला साधारण 2 लाख रुपये एका तासाला पासून ते साधारण 6.5 लाख रुपये एका तासाला पर्यंतची हेलिकॉप्टरची रेंज आहे. मग ती त्या प्रोफाईलनुसार त्या याच्यानुसार, आता जसे काही सिक्युरिटी मधले प्रोटोकॉल्स आहेत त्याच्यानुसार त्या लीडर बरोबरच 5 जण असतात किमान, आणि मग इतर म्हणजे त्यांना थोडी मोठी लागतात. काही जणांना त्याची गरज नसते, मग त्यांना छोटे हेलिकॉप्टर्स चालतात. सेम विमानांमध्ये साधारण 1.5 ते 2.25 लाख रुपये तासाला पासून 8 लाख रुपये तासाला इथपर्यंतची विमानं जी आहेत ती आता प्रचारामध्ये वापरली जात आहेत. आता आपल्या पॉलिटिकल कल्चरमध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधक अशी एक जी लाईन आहे ती खूप ठळक होत चालली आहे. तर हेलिकॉप्टर वापरताना असं काही हे असतं का की म्हणजे सत्ताधाऱ्यांचे हेलिकॉप्टर्स वेगळे आहेत, विरोधकांचे वेगळे, की सगळे सरमिसळ आहे? सरमिसळ आहे असं
आम्हाला अनुभवाला आलेलं नाही. आम्ही सत्ताधारी पक्षाबरोबरही काम करतो, विरोधी पक्षांबरोबरही काम करतो. सो अशी लाईन आम्हाला आढळून आलेली नाही. रादर अजून ऑन अ लाईटर नोट, कोण राजकीय दृष्ट्या किती सजग आहे याच्यावर तो किती लवकर आणि किती मोठ्या प्रमाणात आमच्या सर्व्हिसेस घेतो हे थोडं ठरतं. पण एक त्याचं ढोबळ मनाने जर आपण बघायचं ठरवलं तर जसं भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोघांना सर्वच्या सर्व 6च्या 6 7च्या 7 टप्प्यांमध्ये यांना निवडणूक देशभरामध्ये चालवायचे. बरोबर. त्यामुळे हे दोन सगळ्यात मोठे क्लायंट आहेत की ज्यांना विमानं आणि हेलिकॉप्टर पूर्ण देशभर प्रचाराला हवी आहेत. सो दोन राष्ट्रीय पक्ष देशभरामध्ये प्रवास करण्यासाठी देशाच्या सर्व भागांमध्ये विमानं आणि हेलिकॉप्टर्सना हायर करतात. त्यानंतर येतात प्रादेशिक पक्ष. प्रादेशिक पक्षांना तुलनेने कमी काळात त्यांची निवडणूक संपते. आता उत्तर प्रदेश किंवा पश्चिम बंगाल जर सोडलं तर सर्व टप्प्यांमध्ये निवडणूक परवा एका टप्प्यात संपलं. गुजरात संपलं, कर्नाटक संपलं, गोव्यासारखी राज्य आहेत ते एका. पण महाराष्ट्रात जर बघाल तुम्ही तर आपल्याला 5 टप्प्यात निवडणुका आहेत. मग त्या ठिकाणचा जो प्रादेशिक पक्ष आहे तो प्रादेशिक पक्षाला तुलनेने कमी दिवस इलेक्शनिंग करायला लागतं, पण मग त्यांना जास्त इंटेन्स फ्लाइंग करायला लागतं. मग त्याच्यात तुमच्या असं लक्षात येईल की आता महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब आणि शिवसेना आहे यांना इंटेन्सली फ्लाइंग करायचंय, यांना जास्त हेलिकॉप्टर्सची रिक्वायरमेंट पडते. सेम रिक्वायरमेंट जगनमोहन रेड्डींच्या पक्षाला आंध्र प्रदेशामध्ये पडते कारण त्यांचं राज्य मोठं आहे. सेम रिक्वायरमेंट बिहारमध्ये नितीश कुमारांच्या पक्षाला पडते. सेम रिक्वायरमेंट समाजवादी पक्ष किंवा भाजपला म्हणजे योगी आदित्यनाथांना, अखिलेश यादवांना स्थानिक पातळीवर उत्तर प्रदेशमध्ये एवढ्या मोठ्या राज्यासाठी पडते. सो या दोन भिन्न रिक्वायरमेंट आहेत, त्याच्यानुसार हायर केलं जातं. सो मग याच्यात ऑब्व्हियसली कोण किती स्मार्टली आणि किती लवकर या खेळामध्ये उतरतो त्यांना तुलनेने जास्त रिसोर्सेस उपलब्ध होतात. निवडणूक प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक घटक आपापल्या पद्धतीनं बघत असतो, त्याच्याबद्दल अंदाज व्यक्त करत असतो. इतक्या जवळून तुम्ही हेलिकॉप्टर मॅनेजमेंट, नेत्यांचे दौरे बघत असतात. तुम्हाला याचा काही अंदाज लागण्याचे काही निकष सापडतात का या सगळ्यामध्ये, किंवा एक असा क्रायटेरिया की कोणाचा प्रचार किती जोरात सुरू आहे, कोण किती आक्रमकपणे प्रचार करतोय, याचा अंदाज तुम्हाला या सगळ्या याच्यातून येतो, व्यवसायातून? नाही येत. नाही येत. हे तेवढंच अनाकलनीय आहे की राजकीय अंदाज बांधणं जेवढं जे फील्डवर काम करणाऱ्या पत्रकारांना जेवढं अनाकलनीय आहे तेवढंच आम्हाला अनाकलनीय आहे. कारण की आम्ही फार तर एवढं सांगू शकतो की किती इंटेन्सली माझे क्लायंट्स प्रचारात उतरतायत याचा अंदाज येऊ शकतो. लोक काय रिसीव्ह करते त्याचा आम्हाला अंदाज येण्याचं काहीच म्हणजे तसं आम्हाला काहीच नाही माहिती. निवडणुकीचं वेळापत्रक जेव्हा निवडणूक आयोग जाहीर करत असतं तेव्हा साहजिक आहे की तुमच्यासाठी सुद्धा ते वेळापत्रक खूप महत्वाचं असतं. किती टप्प्यामध्ये होतंय, पहिल्यांदा कुठे होतंय, नंतर कुठे, तर ते वेळापत्रक जाहीर होतानाची भावना नेमकी काय असते? म्हणजे त्या बाबतीमध्ये राजकीय लोकांना जेवढी हुरूर असते तेवढी हुरूर आम्हाला पण असते. मग आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही इमॅजिन करा, महाराष्ट्रामध्ये जर का एकाच टप्प्यात निवडणूक लागली असती तर आम्हाला अशक्य प्रकारचे परिश्रम जे आहेत ते घ्यावे लागले असते. कारण एकाच वेळेला सगळीकडे उपस्थित राहण्याची गरज जास्त निर्माण झाली असते. आता 5 टप्प्यांमध्ये आहे तर आमच्यासाठी थोडंसं सोपं झालं. पण तेच गुजरातमध्ये मात्र, आम्ही गुजरातमध्ये काम करतोय, गुजरातमध्ये मात्र एकाच टप्प्यात, गुजरातही मोठं राज्य आहे पण त्यांनी एका टप्प्यामध्ये तिथली निवडणूक आहे तर तिथे आम्हाला अधिक मेहनत घ्यायला लागली. तिथल्या मुख्य नेत्यांना विविध ठिकाणी पोहोचवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. त्यामुळे राजकीय नेत्यांना त्यांचं प्लॅनिंग करण्यासाठी म्हणून जसे हे टप्पे महत्वाचे ठरतात तसं आमच्यासाठी हे महत्वाचं ठरतं. तेवढीच हुरहुर आम्हाला पण असते. निवडणुकीतलं हे हेलिकॉप्टर मॅनेजमेंट जितकं इंटरेस्टिंग आहे तितकेच तुमची जर्नी जी आहे या व्यवसायातली ती पण खूप इंटरेस्टिंग राहिलेली आहे. तर कसा नेमकं असं डोक्यात आलं की आपण या व्यवसायात पडायचं? नाही, माझा काही संबंध नव्हता. मी अतिशय मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडमधनं येतो. सो माझं पूर्वी करिअर हे डॉक्युमेंटरी फिल्म मेकर असं होतं. सो एकदा मी पंढरीच्या वारीवर डॉक्युमेंटरी फिल्म बनवत होतो. त्यामध्ये आम्हाला
नाशिकचे डॉक्टर मोसो गोसावी सर आहेत, ते त्यांचे प्रोड्युसर होते. तर आम्ही त्यांच्या पुढे सांगितलं की सर आम्हाला ना एक हेलिकॉप्टर वापरावं असं वाटतंय. ती दिवे घाटातून जेव्हा रॅली जाते तर दिवे घाटातून जेव्हा वारी जाते त्यावेळेला ते फार छान दिसेल. तेव्हा पाऊस असतो, असं छान असं कातळ आहेत तिथे त्या दिवे घाटात, आणि असे सगळे पांढऱ्या रंगाच्या कपड्यातले वारकरी, त्यांच्या हातातले ते भगव्या रंगाची पताका, आणि मधून तो गोल्डन रंगाचा रथ चाललाय आणि पाऊस पडतोय. हे छान दिसेल आणि ते असं केक सारखं दिसेल असं आम्हाला वाटलेलं की आपण जर असं दरीतून असं हेलिकॉप्टर वर 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 आलं तसं केकवर जसे असे वेगवेगळे थर असतात तसं ते दिसेल असा अंदाज होता. पण मला शेवटपर्यंत, मी नाशिकला राहायचो तेव्हा, शेवटपर्यंत परवानगी नाही मिळाली की कॅमेरा घेऊन हेलिकॉप्टरने उडायचं म्हणून. तेव्हा पहिल्यांदा वाटलं की नाही, आपण ना जर परवानगी नसेल मिळत तर इथं काहीतरी मजा आहे, इथे चॅलेंज आहे, तर इथं चांगली बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण असेल. म्हणून ती फिल्म बनवली, सबमिट केली, आणि पहिलं काय केलं तर पहिले कंपनी काढली की आता आपल्याला हेलिकॉप्टर आणि विमानं विकायची. तेव्हा तर माहिती नव्हतं की 1 किलोवर विकतात का, कसं विकतात, काही माहीत नव्हतं. पण तेव्हा जे 2007-8 मध्ये जे आलो, आता आहोत आम्ही इथले आता मेजर प्लेयर आहोत. अधिकाधिक विमानं आमच्या फ्लीटमध्ये वाढत आहेत. आता आम्ही देशात परदेशात सगळीकडेच सर्व्हिस देतो आहोत, आणि म्हणजे या वाढीचा आता एक भाग आम्ही आहोत, आणि आम्ही आता मेजर प्लेयर आहोत या व्यवसायातले. ते ब्रीदवाक्य तुमचं बघितलं मी आता, जस्ट 99.9% इज नॉट इक्वल टू 100. काय त्याच्या पाठीमागची भावना? हे प्रिसिजनसाठी आहे. म्हणजे आमच्या व्यवसायामध्ये प्रिसिजनला पराकोटीचं महत्व आहे. आणि एक असं नेहमीच आपण बघतो ना की काहीतरी मेड इन जर्मनी लोकांना आवडत असतं, आणि त्यावेळेला का आवडतं याचं नाही, ते त्यांचं कसं परफेक्शन असतं, आणि मग आपले भारतीय लोक सगळे आघळपघळ असतात. सो आपल्याला प्रिसिजन समजत नाही, असं जगाचा अनेक वर्षांपासूनचा समज आहे की हे प्रिसिजन आपल्याला समजत नाही. मला असं वाटतं की ह्या प्रिसिजनच्या दिशेनं आपणही जाऊ शकतो, आपल्याकडेही त्या क्षमता आहेत, आणि आपल्या कंपनीचा, आपल्या बरोबरच्या मॅनपॉवरचा, आपला स्वतःचा विकास करत असताना आपणही प्रिसिजन हे मूल्य ठेवलं पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. मोघमता असता कामा नये. माझ्या स्वतःमध्ये एक व्यक्ती म्हणून खूप मी मोघम आघळपघळ माणूस आहे. सो माझं आणि माझ्या कंपनीचं हे ध्येय आहे की 99.99% परफेक्शनला पण आम्ही परफेक्शन मानणार नाही, आणि तो वरचा 0.1% पण अचीव करण्यासाठी म्हणून ते जसं वारी जशी सतत चालत राहते तशी आमची ही जी व्यवसायाची वारी आहे ती त्या प्रिसिजनला, त्या परफेक्शनला जाण्यासाठी सुरू राहील. महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना मंदार भारदे हे व्यावसायिक म्हणण्यापेक्षा खरं तर स्तंभलेखक म्हणून सुद्धा माहिती असतील. अनेकांना तुमची ही ओळख कदाचित माहिती पण नसेल, आणि तुमचं लिखाण जे आहे ते खूप चुरचुरीत असतं. तुम्ही या सगळ्याकडे एका मिश्किल नजरेनं बघत असता. या व्यवसायाच्या निमित्तानं तुम्हाला ती जी दृष्टी आहे किंवा त्याच्यासाठीचं जे खाद्य आहे ते पण मिळत राहतं? या व्यवसायाच्या निमित्ताने जे खाद्य मिळत राहतं ते खाद्य मांडण्यामध्ये मला खूप लिमिटेशन्स आहेत. आता ती लिमिटेशन फार स्वाभाविक आहे. व्यावसायिक काही मर्यादा, त्याला व्यावसायिक मर्यादा येणं स्वाभाविकही आहे. म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की जो ऍक्सेस तुम्हाला एका वेगळ्या कारणासाठी मिळतो त्या ऍक्सेसचा वापर करून तुम्ही दुसरं ध्येय अचीव करता कामा नये. तर या व्यवसायातून जेव्हा मी रिटायर होईन तेव्हा मी एकूण राजकीय भाष्य आणि सगळे जे आहे ते जास्त चांगल्या प्रकारे कदाचित करू शकेन. परंतु तरीही महाराष्ट्र काही रिजिड नाही. मी अधूनमधून जेवढं शक्य आहे तेवढं काही ना काही तरी लिहित राहतो. मला असं वाटतं की मी माझ्या प्रोफाईलवर पण हे लिहिलंय की आय एम अ डॉक्युमेंटरी फिल्म मेकर बाय पॅशन अँड एव्हिएटर बाय प्रोफेशन. सो माझ्या प्रोफेशनसाठी मला माझी पॅशन सोडायची नाही. मला ते फिल्म बनवणं, एखाद्या डॉक्युमेंटरीचा माग काढत एखाद्या विषयाच्या मध्ये खोल उतरत जाणं हे आजही आवडतं, आणि ते मी करीनच. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. थँक्यू. तर निवडणुकीच्या निमित्तानं या सगळ्या लोकशाहीच्या उत्सवातला हा एक वेगळा रंग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता. हेलिकॉप्टर मॅनेजमेंट, जे हेलिकॉप्टर तुमच्या गावामध्ये येतं, नेते येतात, त्याच्या पाठीमागे नेमकी किती मेहनत असते, आणि हे क्षेत्र जे आहे ते आता दिवसेंदिवस कसं विस्तारत चाललेलं आहे हे सगळं मंदारजींनी या मुलाखतीमधून स्पष्ट केलेलं आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.